नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही, आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत. नमस्कार, माझे नाव सानिका आहे. आयुष्याच्या एका अनपेक्षित वळणावर मी माझ्या जोडीदाराला कमावले आणि वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी माझ्या नशिबी वैधव्य आले. शहरातले एक मध्यमवर्गीय सुखवस्तू घर होते आमचे. माझे पती समीर एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अधिकारी होते. आमचे लग्न होऊन 7 वर्षे झाली होती आणि आमचे आयुष्य एखाद्या सुंदर स्वप्नासारखे चालले होते. समीर माझ्यावर खूप प्रेम करायचे. सुट्टीच्या दिवशी आम्ही श्लोकला घेऊन लांब सहलीला जायचो. पण नियतीला आमचे हे सुख कदाचित मान्य नव्हते. एका पावसाळी रात्री ऑफिसहून घरी परतताना भीषण रस्ते अपघातात समीरचा अंत झाला. तो फोन आल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या चादरीखाली झाकलेला समीरचा देह पाहिला आणि माझ्या आयुष्यातला प्रकाश कायमचा मालवला. तो काळ माझ्यासाठी मरणप्राय वेदनांचा होता. कित्येक महिने मी फक्त भिंतीकडे पाहत शून्य नजरेने बसून राहायचे. जेवण, झोप आणि जगाचे भान मी विसरले होते. पण माझ्या पदरात असलेल्या 5 वर्षांच्या मुलासाठी, श्लोकसाठी मला पुन्हा उभे राहणे भाग होते. सासरच्या लोकांचा पाठिंबा असूनही मला कोणावरही ओझे व्हायचे नव्हते. समीरच्या जाण्यानंतर लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. बिचारी तरुण वयात विधवा झाली, अशा सहानुभूतीपेक्षा मला तिरस्कार वाटू लागला. मला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे आणि श्लोकचे भविष्य घडवायचे होते. समीरच्या आठवणी त्या घरात पावलोपावली सतावत होत्या. शेवटी मी शहराचा तो अथांग पसारा सोडून माझ्या वडिलांच्या गावी परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. माझे वडील एका छोट्या कापड गिरणीचे मालक होते, जी आता 10 वर्षांपासून बंद पडली होती. ती गिरणी गावाच्या एका शांत आणि काहीशा दुर्लक्षित कोपऱ्यात होती. वर्षानुवर्षे तिथे कोणीही फिरकले नव्हते. त्यामुळे तिथे धूळ, जळमटं, गंजलेले लोखंड आणि जुन्या आठवणींशिवाय काहीच नव्हते. गावात आल्यावर लोकांनी कुजबूज सुरू केली. एवढ्या मोठ्या शहरात राहणारी, एसीमध्ये फिरणारी पोरगी या धूळ खाणाऱ्या गिरणीत काय करणार? 4 दिवसात पाय पळवून शहरात परत जाईल. वडिलांनाही काळजी वाटत होती, पण माझ्या डोळ्यांत एक प्रकारची जिद्द होती. मी ठरवले होते की इथेच मी लहान प्रमाणावर गारमेंट्सचे उत्पादन आणि डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करेन. सुरुवातीचे दिवस खूपच खडतर होते. गिरणीची साफसफाई करताना मला अनेक अडचणी आल्या. एके दिवशी गिरणीतला जुना जनरेटर सुरूच होत नव्हता, त्यामुळे कामाला सुरुवात करणे कठीण झाले होते. विजेचा लपंडाव आणि यंत्रांची दुरवस्था यामुळे मी हताश झाले होते. गावात कोणी मोठा मेकॅनिक मिळत नव्हता. तेव्हा शेजारच्या वाडीतला अनिकेत नावाचा एक तरुण तिथे आला. अनिकेत दिसायला उंच, सावळा आणि डोळ्यांत एक प्रकारची आश्वासक चमक असलेला तरुण होता. त्याने पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले होते, पण त्याच्या वडिलांच्या अचानक आलेल्या आजारपणामुळे त्याला शहरातली मोठी नोकरी सोडावी लागली आणि तो गावातच स्वतःचे छोटे वर्कशॉप चालवू लागला. त्याने पहिल्याच भेटीत ते जुने यंत्र केवळ दुरुस्तच केले नाही, तर गारमेंट मशीन्सची रचना कशी असायला हवी यातही मला काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या. माझ्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि माझे साधेपण पाहून त्याच्या नजरेत माझ्याबद्दल एक सुप्त आदर निर्माण झाला. आमची ओळख अशीच यंत्रांच्या दुरुस्तीतून आणि व्यावसायिक गप्पांतून हळूहळू वाढू लागली. अनिकेत दर 2-3 दिवसांनी गिरणीत काही ना काही निमित्ताने फेरफटका मारायला येऊ लागला. कधी नवीन नटबोल्ट आणण्यासाठी, तर कधी मशिनरी व्यवस्थित चालतीये की नाही हे पाहण्यासाठी. श्लोकलाही अनिकेतचा लळा लागला होता. श्लोक त्याच्याशी तासनतास खेळायचा. अनिकेत त्याला खांद्यावर बसवून गिरणीच्या आवारात फिरवायचा. श्लोकच्या हसण्यामुळे गिरणीतले वातावरण जिवंत व्हायचे. मला जाणवले की समीरच्या जाण्यानंतर श्लोक पहिल्यांदाच एवढा आनंदी दिसत होता. अनिकेत माझ्याशी बोलताना खूप मर्यादेत राहायचा, पण त्याच्या वागण्यात एक प्रकारची ऊब होती. एके दिवशी गिरणीच्या टेरेसवर मी कापडाचे नमुने आणि नवीन डिझाईन्स तपासत होते. संध्याकाळची वेळ होती आणि अचानक वातावरणात विलक्षण बदल झाला. काळकुट्ट ढग जमा झाले आणि जोराचा वारा सुटला. छतावरचा काही महागडा सिल्कचा माल वाळत घातला होता. जो भिजला असता तर माझे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले असते. मी एकटीच धावपळ करत कापडं गोळा करून आत ओढत होते, पण वाऱ्याचा वेग एवढा होता की कापडं उडून जात होती. तेवढ्यात अनिकेत धावत टेरेसवर आला. त्याने काहीही न बोलता मला मदत करायला सुरुवात केली. त्याने स्वतःचा रेनकोट काढून त्या कापडाच्या ताग्यांवर टाकला, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. पाऊस एवढ्या वेगाने आला की आम्हाला आत जायला वेळच मिळाला नाही. आम्ही टेरेसच्या एका सुरक्षित कोपऱ्यात, जिथे थोडे छत होते, तिथे जाऊन उभे राहिलो.
तो क्षण खूपच भारलेला होता. आम्ही त्या पावसाच्या धुसर वातावरणात एकमेकांच्या अगदी जवळ उभे होतो. विजांच्या कडकडाटाने मी थोडी दचकले आणि नकळत माझा हात अनिकेतच्या हाताला लागला. पावसाचे थेंब माझ्या चेहऱ्यावर उडत होते आणि माझे केस ओले होऊन गालावर चिकटले होते. अनिकेत माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलची सहानुभूती आता प्रेमात बदलताना मला दिसत होती. त्याच्या शरीराची ऊब मला त्या थंडीतही स्पष्ट जाणवत होती. आम्ही बराच वेळ तिथेच शांत उभे होतो. फक्त पावसाचा आवाज येत होता. त्या क्षणी मला जाणीव झाली की वैधव्याच्या ओझ्याखाली मी माझ्या मनातल्या भावना गाडून टाकल्या होत्या, पण अनिकेतच्या सहवासात त्या पुन्हा अंकुरत होत्या. व्यवसाय हळूहळू वाढू लागला. गिरणीत आता 15 महिला कामाला होत्या. अनिकेत आता केवळ माझा मेकॅनिक राहिला नव्हता, तर तो माझा सल्लागारही बनला होता. माल बाहेरच्या शहरात कसा पाठवायचा, मार्केटिंग कसे करायचे, यात तो मला मदत करू लागला. तो माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत चालला होता. पण मनात सतत समाजाची भीती टोचत असे. मी एका मुलाची आई, एक विधवा आणि तो एक तरुण मुलगा. समाज आम्हाला कधीच स्वीकारणार नाही, हा विचार मला रात्री झोपू देत नसे. पण अनिकेतच्या नजरेत अशा कोणत्याही शंकेला स्थान नव्हते. तो माझ्याकडे फक्त एक सक्षम स्त्री म्हणून पाहायचा. एका रात्री कामाचा ताण जास्त होता. मी उशिरापर्यंत गिरणीत बसून हिशोब पूर्ण करत होते. श्लोक जवळच सोफ्यावर झोपला होता. अचानक गिरणीच्या मुख्य वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आगीच्या ठिणग्या खाली पडलेल्या कापडावर पडल्या. क्षणात धूर पसरला. मी घाबरून श्लोकला उठवायला धावले, पण आगीच्या लोळ्यामुळे मला काहीच सुचत नव्हते. वाचवा, वाचवा, मी ओरडले. सुदैवाने अनिकेत आपल्या वर्कशॉपमधून घरी जायला निघाला होता. त्याने धूर पाहिला आणि तो धावत आत आला. त्याने जीवाची पर्वा न करता तिथले कापड बाजूला सारले आणि अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवली. त्याने श्लोकला उचलून सुरक्षित बाहेर नेले. माझे हृदय धडधडत होते. मी धावत बाहेर आले आणि अनिकेतला पाहताच मला स्वतःवर ताबा राहिला नाही. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. त्या मिठीत एक विलक्षण सुरक्षितता होती. त्याने माझे डोके त्याच्या छातीशी धरले आणि तो शांतपणे म्हणाला, काही झाले नाही सानिका, मी आहे ना, मी तुला आणि श्लोकला काहीही होऊ देणार नाही. त्या रात्री आम्ही गिरणीच्या ओट्यावर तासनतास बसून होतो. पावसाची रिमझिम सुरूच होती. संकोच बाजूला सारून मी त्याला माझ्या मनातल्या सर्व शंका सांगितल्या. अनिकेत, मी एक अपूर्ण स्त्री आहे. माझे आयुष्य या धूळ खाणाऱ्या यंत्रांसारखे झाले आहे. त्यावर अनिकेतने माझा हात हातात घेतला. त्याचे हात उबदार होते. तो म्हणाला, सानिका, तू अपूर्ण नाहीस. तू तर सर्वात कणखर स्त्री आहेस जी मी पाहिली आहे. समीरचे स्थान तुझ्या आयुष्यात कायम असेल, पण उरलेले आयुष्य तुला अंधारात काढण्याची गरज नाही. लोकांचे काम बोलणे आहे, पण तुला तुझे आयुष्य सन्मानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. मी कायम तुझ्या सावलीसारखा सोबत राहीन. तो दिवस आमच्या नात्यासाठी खऱ्या अर्थाने एक नवीन सुरुवात होती. काही दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. आम्ही टेरेसवर होतो. ओल्या मातीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. कामाचा ताण संपला होता. अनिकेतने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मला स्वतःकडे ओढले. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याने माझ्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतले आणि नंतर त्याची नजर माझ्या ओठांवर स्थिरावली. त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्या पावसाच्या रात्री विजेच्या कडकडाटात आमचे श्वास एकरूप झाले. त्याने अत्यंत नाजूकपणे, जणू काही फुलाला स्पर्श करावा तसा माझ्या ओठांना स्पर्श केला. तो स्पर्श इतका आश्वासक आणि प्रेमळ होता की मी माझे सर्व दुःख विसरून त्याच्या मिठीत विरघळून गेले. त्याने माझ्या साडीचा पदर हलकेच बाजूला केला आणि माझ्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. माझ्या अंगावर शहारा आला. अनेक वर्षांच्या त्या कोरड्या आयुष्यात प्रेमाचा हा पहिला पाऊस बरसत होता. त्याच्या हातांनी माझ्या कमरेला घट्ट पकडले होते. तो मला अधिकच जवळ ओढत होता. त्या रात्री आम्ही केवळ 2 व्यक्ती नव्हतो, तर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली 2 मने आणि 2 शरीरे होती. त्या एका रात्रीने आमच्या नात्याला एक कायमची मोहर लावली. पुढच्या काही दिवसात अनिकेतने त्याच्या घरी आमच्याबद्दल सांगितले. सुरुवातीला त्याच्या आईवडिलांनी खूप विरोध केला. एक विधवा सून म्हणून घरात कशी येईल, लोक काय म्हणतील, असे प्रश्न त्यांनी विचारले. पण अनिकेत आपल्या निर्णयावर ठाम होता. जेव्हा त्याचे पालक गिरणीत आले आणि त्यांनी माझी मेहनत, माझे श्लोकवरचे प्रेम आणि अनिकेतच्या डोळ्यातला आनंद पाहिला, तेव्हा त्यांचे मन विरघळले.
त्यांनी मोठ्या मनाने या नात्याला होकार दिला. समाजाच्या जुनाट रूढी परंपरांना छेद देत आम्ही लावातील एका साध्या मंदिरात विवाह केला. आज आमचे आयुष्य पूर्णपणे पालटले आहे. सानिका, अनिकेत आणि श्लोक एका आनंदी कुटुंबाप्रमाणे राहतात. अनिकेतने श्लोकला स्वतःचे नाव दिले आहे आणि तो त्याची अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे काळजी घेतो. आमचा कापड गिरणीतला व्यवसाय आता गावातील सर्वात मोठा उद्योग बनला आहे, जिथे 100हून अधिक महिलांना रोजगार मिळतो. अनिकेतची साथ मला प्रत्येक वळणावर मिळते. लोक आजही कधीकधी कुजबुजतात, पण आता आम्हाला त्या शब्दांची पर्वा नाही. आम्हाला आमचे सुख आणि आमचा मार्ग सापडला आहे. नियतीने समीरला माझ्यापासून हिरावले, पण अनिकेतच्या रूपाने मला पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद दिली. जर तुम्ही माझ्या जागी असता तर समाजाच्या भीतीने स्वतःचे आयुष्य अंधारात ढकलले असते की प्रेमाचा हा प्रकाश स्वीकारला असता? लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच मिळते आणि ते सन्मानाने आणि आनंदाने जगण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.